आलो म्हणून सुंदर प्रमाण महाराजांनी सांगितलेलं आहे की बाबा सद्गुरु वाचुनी जीवाशी तारिता नरक चुकविता नाही कोणी। माय बापू हो सुंदर मनुष्य जन्म आपल्याला खरंच पाप बोलणे करुणी जन्मा येत प्राणी नरदेहा येऊन हानी केली। बघा मनुष्य जन्माचे बरेच प्रकार सांगितले। बहुतांती जन्माला शिनरा देव तू सोयरा करी आता। म्हणून आपण या मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर आपण आल्या नेमक्या कोण्या कामासाठी आणि आपण करून राहिलो काय आणि आपल्याला करायचं इथे येऊन काय सुंदर साधुनी संतांनी गुरु महाराजांनी जे आपल्याला सांगितलंय ते विचार आपल्याला तुमच्या समोर मांडायचा आहे। म्हणून अजून एक बापूजी पाटलाचं प्रमाण काय म्हणते बघा। जीवाचं स्वहित करा बघा चुकवा 84चा फेरा। बापूजी सांगे बाळ गुरु खरा नाम घेता गेला पहिलं तीरा। मग आता नाम कोणतं घ्यायचं कोणतं नाम घेतल्यावर जीवाचा उद्धार कसा होतो। मग आपला आजचा जो विषय आहे गुरुची कृपा या जीवाला झाल्याच्या नंतर या जीवाचा उद्धार कसा होतो आणि सद्गुरूची कृपा या जीवावर झाल्याच्या नंतर या जीवाचा उद्धार कसा होतो। आता आमच्या दादाश्रीने काही विषय मला तर वाटते मी ऐकलेला नाही त्याच्या बाजूकडचा विषय कोणता आहे मी काय माझ्या या कानाला ऐकू आलेला नाही म्हणून मी सद्गुरूची बाजू उचलली। म्हणून की बाबा सद्गुरू कसा करायचा आहे आपल्याला आणि सद्गुरूची कृपा या जीवावर कशी झाली पाहिजे म्हणून आपल्याला सद्गुरूची बाजू आपल्याला कशी ठाम मांडता येईल। कारण आपण बीज पेरायचं काम मी केलेलं आहे मग त्या जमीन कशी आहे पिकायची आहे आपल्याला त्या जमिनीमध्ये धान्य कसं येते कोणतं धान्य पिकवायचे मग ते आपण पेरणी केल्यामध्ये आपल्याला खत टाकायचं हे आता आपण सुरुवात केलेली आहे। पण आज काही तसं काही दाबून खत टाकू ना तणकटाला मारवायचं नाही उगा शिल्यानं थोडंच खत टाकायचं आणि थोडंच माल पिकवायचं आहे आज। म्हणून
झोप झाली काय दत्तनाम गुरुचे दत्तनाम गुरुचे ध्यानी भौरव बंद करावं लागते बघा इकडे या की जरा सद्गुरु मार्ग धरा दत्त नाम गुरुचे नाम घेता भौरव होईल बरं मग आपल्या या जीवाला भौरव कशाचा लागले त्या भौरव कशाने जाईल आपला या आपल्या शरीरामध्ये काम क्रोध मद मच्छर दम अहंकार अशा माणसा तृष्णा कल्पना इच्छा वासना भुली हे मग आपल्याला हे चोर या शरीरातून कसे बाहेर काढता येतील म्हणून दत्तनाम गुरुचे दत्तनाम गुरुचे आमच्या दादाश्रीने काय ऐकलं बघा आपल्याला गण नेमका ठरवायचा आहे आपल्याला गण नेमका ठरवायचा असं म्हणलो नाही कारण गणाचा विषय चालू आहे एकदा 2-3 दिवसाखाली मी भजनाला होतो वारकऱ्याची दिंडी सोबत होती एका जागी प्रमाण मधोमधीच सांगून जाते बघा आपण जे बोलता हे शास्त्रबद्ध बोलता शास्त्र बघून बोलता का आपला बोरखेळ हे कोणती गोष्ट बोलायची बघा तुम्हाला एक प्रमाण देऊन जातो नको हा
म्हणजे उंदीर. बघा काय काय जण गुळाचा गणपती, आता काही जणांना माहित नसेल पण तिकडे विदर्भामध्ये गुळाचा गणपती करतात. गणेश चतुर्थीमध्ये गुळाचा गण केला, मुशक येऊन घेऊन गेला, त्याला नाही मोक्षाची प्राप्ती. शांत आहे का? रुपयाचा गण केला, आला चोर घेऊन गेला, त्याला नाही मोक्षाची प्राप्ती. मातीचा तो गण केला, झाली वर्षा विरून गेला, वर्षा म्हणजे पाऊस, त्याला मोक्षाची नाही प्राप्ती. लाकडाचा तो गण केला, आग लागली वनी जळून गेला, त्याला नाही मोक्षाची प्राप्ती. धान्याचा तो गण केला, आली निपूर दळून घेतला. निपूर म्हणजे दुष्काळ. बघा दुष्काळ पडल्यावर बियाचे ठेवलेले आपण ज्वारी असू द्या, मूग असू द्या, उडीद असू द्या, दुष्काळ जर पडला, दुष्काळ पडलाय बाई पेरायचं बघत म्हणून दळण आणून करून दळून खातात, त्याला निपूर म्हणतात शास्त्रामध्ये. तर बघा तांदूळाचा गण केला, झाली पूजा वाटून घेतला, त्याला नाही मोक्षाची प्राप्ती. कोण म्हणतात? मध्व मुनी. मग मध्व मुनीला कोणता गण ठरविला? आता ऐका बघा प्रमाण. मध्व मुनी गण हा दाखविला, मध्वमनीचं प्रमाण आहे. सर्वांना माहित आहे मध्वमनी काय म्हणतात. परत ज्ञानी टिपण म्हटलं आहे, तुम्ही बघू शकता. एक शब्द कोणीकडला बाजूला बोलणार नाही. ज्याच्या हातामध्ये परतपर आहे, जो आला नाही, आला परंतु नाही गेला, विश्वाचा बाप. त्रिगुणाची वेणी तोडणी वारी त्रिताप. या जीवाला जे त्रिताप लागले, आधी दैविक, आध्यात्मिक आणि आधी भौतिक, हे त्रिताप या जीवाला लागलेले आहेत. मग आपण सोळा 4 वेदच्या शास्त्रानं जो गण भरलाय, ते आपल्याला भजायचं नाही. का भजायचं नाही? कारण गाव आहे गुरुमार्गी म्हणून इथं ठाम सांगालो. दुसरं गाव राहिलं तर सांगत नाही. हो, ज्याला गुरु भक्ती केले त्याला इतर उपास करण्याचा सुद्धा अधिकार नाही. आणि जो उपास इतर आधी ज्यानं उपवास धरते तो गुरु भक्तीला लायक नाही. असं कोणाचं? या आनंद संप्रदायाचे शास्त्र सिद्धांत सांगतात. म्हणून आपल्याला तिकडे जायचं नाही की बाबा सद्गुरु कशी कृपा करील आणि गुरु कशी कृपा करील. बघा सद्गुरु कृपा कोणावर झाली थोडक्यात सांगून जातो. राजा दलाधनाला सद्गुरूची कृपा झाली, गुरुची आवश्यकता सुद्धा पडली नाही. का पडली नाही? राजा दलाधन बरंच म्हणजे 80,000 पत्न्या होत्या त्या राजाला. तुम्हाला सर्वांना माहित आहे बऱ्याच पत्न्या होत्या. तो पूर्ण संसार सोडून वनामध्ये गेला आणि एकटाच त्या वनामध्ये नाम स्मरण करू लागला. धन्य राजा दलाधन. दलाधनाची भक्ती बघून त्या निर्गुण असणाऱ्याला सगुण व्हावं लागलं आणि या ठिकाणी अवतार घेऊन यावं लागलं. त्याला म्हणतात सद्गुरु कृपा. सद्गुरु कृपा दयाची घडे, दयाची उघडाती मोक्षाची कवाडे. बघा मार्ग 4 आहेत. मग त्या 4 मार्गाने आपण निखळ कसं जाता येते म्हणून
आपल्याला गोळ्या तात्पुरत्या खायच्या नाही. डोकं दुखायला तात्पुरतं मेडिकलवर जर गेल्या तर 5 रुपयाची गोळी देते आणि ते डोकं आपलं फक्त 8 तास बसते. या जन्माचं जर डोकं दुखी बंद करायचं असेल नरदेहाचे सुंदर साधूला घेलव नाही मनुजा सुख कर नरदेहाचे सुंदर वेळा साधून घेलव नाही मनुजा सुख कर दत्त नाम घेई. किती करे जन्म घ्यावया आलो लक्ष सुंदर मनुष्याची वेळ साधून घेलव नाही. तुकडे दास मने समोर घे तरीच करशील भवभय होई. मनुजा सुख कर दत्त नाम घेई. म्हणून हा सुंदर मार्ग आहे बघा. साधू संताला काढले ज्या तुकाराम महाराजांनी बघा सुंदर 42,000चा गाथा निर्माण केला. पण त्या तुकाराम महाराज बघा पहिली ओवी कशी काढावं लागली काढली बघा. कसं बघा. नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रेया तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती. बघा प्रख्यात असणारे वारकऱ्याचे खंब म्हणायला हरकत नाही. त्याला अवधूतची मूर्ती कशी वाटली म्हणालो. सुंदर हृदयामध्ये कसं बसून घेतलं. जाण केले गुरु भजीचे करते कार्य होईल ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. बघा हे कसं आहे बघा. कळलं त्यानं आहे की नाही. हा जीव असणाऱ्या एखाद्याला कचाट्यात पडला तर गुरु महाराजांची सांगड येते म्हणून धरायला आणि हाताला धरून वरची अमरशिडी चढवितात. फक्त आपण गुरु भक्तीला तत्पर पाहिजे आणि भक्ती कशी करावी लागते. भक्ती ऐशी रत्न खाली महापरीक्षा वाल भेटला मला कोणी तुझी परीक्षा केली म्हणून बघा देव म्हणाले दत्त महाराज सांगले भक्ताला की बाबा भक्त तू खरंच भेटलास. या कर्मभूमीवर बरेच जीव आले पण एखादाच मोक्षाच्या प्राप्तीला ठरतो म्हणून बघा. जसं 12व्या वर्गामध्ये बघा 25-30 मुलं राहतात पण काहीतरी टक्केवारी घेऊन 4-5 मुलं येतात. तशी इथं भरपूर 56 कोटी संख्या आहे पण त्या 56 कोटीमध्ये एखादीच तरुण आहे. म्हणून कर्मभूमी माधारी सार्थक करावे या जीवाचे गुरु नाम जपा अंतरी. म्हणून म्हणलं बघा आली या जन्माचे करावे सोहित म्हणा आनंद दत्त वेळोवेळा की बाबा 84 तू फिरून फिरून बेजार झालास आणि आयुष्य तुझं वाया चाललंय. हे आयुष्य तर आपल्याला वाया जाऊ द्यायचं नसल. बघा एखादा सुंदर सांगलंय आयुष्याचा खेळ आहे रे नगरा भावभक्ती नाही तिथं मातीचा पुतळा. भावभक्ती नाही तिथं मातीचा पुतळा. घडविले देवाला सुंदर मनुष्य जन्म तरी सद्गुरु कळेना काय
करीती तुझ्या रे बाबाचा संवाद, करीती तुझ्या रे बाबाचा संवाद. सद्गुरू वेड्या फायदा तुझा नाही, वेळ थोडी उरते लाग गुरु पायी, वेळ उरला थोडासा लाग गुरु पायी. म्हणून बाबा आयुष्य मोलाचे वेचेले संसारी, एवढं शरीर हित काय येऊ नामासाठी का करिता चावटी, शेवटी मसरवटी झाला. बघा थोडक्यात सांगायचं, 12 वाजता एखाद्या या जीवाचं प्रेत जळू द्या आणि त्यावेळेस आपण इतर राहू द्या. त्या प्रेताला बघून आपली काय अवस्था होती मग त्यावेळेस कळते. बघा उर्वणी अवस्था म्हणतात त्याला. खरंच आपला एक ना एक दिवस आपल्याला या संसार भूमीमध्ये आपला नंबर आहे गड्या, म्हणून प्रत्येक जीवाला वाटते. म्हणून वाटण्याऐवजी दिवसा सुद्धा तसंच वागावं म्हणतो. नुसतं संस्कृतीमध्ये केलं तिथल्या पुरतं धरलंय असं नाही, सदा सर्व काळ आपण वागलं पाहिजे. म्हणून मनाच्या करून गोळ्या खाऊन होशील बरा. वाटते बघा माणसाचं मन फलण्याची वस्तू आणलो गड्या आणल्यावर त्याच्या आत्म्याला गमई राहते. पण काही काही अज्ञानी माणसं उर काढून चालतात. बघा फलण्याची वस्तू मी घेतलो, त्यानं बघितलं नाही, मला ती चिरली, अज्ञानाचं लक्षण होय. पण त्या अज्ञानाचं लक्षण जर आपल्याला चुकवायचं असेल तर त्याला ठोस म्हणता द्यावं लागते. बघा
बघा काय काय जण दुसऱ्याचा रोग आणून आपला रोग दुसऱ्याला जाईल काय मनामध्ये इच्छित म्हणजे आपला रोग बरा होऊन आपला रोग असणारा दुसऱ्याला जाईल असं काही जणांना वाटते. पण खरंच ते जर रोग आपल्याला निखळ करायचा असेल आमचे दादा सांगून गेले बघा दिगंबरा हेचे दान दे लक्ष लागो तुझ्या पायी. मग ते लक्ष आपल्याला या नामावर घालायचं आहे. पण ते ज्ञान फक्त एकाच दुकानामध्ये आहे. काही बाकी दुकान उघडे आहेत. नामाचा बाजार गुरु घरी नामाचा बाजार नामाचा बाजार गुरु घरी नामाचा बाजार. नामाचा बाजार जर असेल तर गुरु घरी आहे. गुरुचे दुकान आहे गुरु घरी नामाचे दुकान आहे गुरु घरी. तोच करील उपकार गुरु घरी नामाचा बाजार नामाचा बाजार गुरु घरी नामाचा बाजार. नामाचं घेती नामाचं घेती नामाचं घेती नामाचं घेती आशाला कशाची गुरुला आशाला कशाची. जे अनन्य शरण त्याशी प्राप्ती मोक्षाची. जे अनन्य भावे शरण खरंच गेला त्याला प्राप्ती मोक्षाची आहे. म्हणून गर्व अंत सोडून शरण जा सद्गुरु नाता. गुरु करी कृपा धरते तेव्हा दूर होईल व्यथा. ज्याचा गर्व आलाय अहंता सोडून ज्याला शरण गेलाय त्या व्यक्तीला त्या जीवाला गुरुची कृपा होणारच. म्हणून असला गौरव घेऊन बसला गुरुनामाचे औषध देता किती एक पहिले. राजा रणकीय दुधराधन होऊन गेले. राजा रडक बसवून अलर्ट हे सर्वे या नावानं उतरून गेले. ब्रह्म विष्णू हरी हर तेही सम्राटी दिगंबर सुख व्यास पराशर तेही दत्त नाम स्मरती. असे हे सर्व नाम स्मराले. म्हणून गुरुनामाचे औषध घेतला किती एक पहिले. बघा एकदा काय झालं. एकदा दोन विद्यार्थी शाळेत गेले. वारे वा. राम आणि श्याम दोन आवळे जवळ होते. माझ्या वने रोहित दादा होते. वारे वा. आवळे जवळ होते. दोन्हीचं नाव राम श्याम ठेवलं. परत आहे राम श्याम. मुली असले तर अनिता सुनीता असे ठेवतात जोड. पण काय केलं बघा. राम म्हणायचं आमच्या रोहिदास दादा शांत होते. त्या
श्यामला धडा शिकवायचा. अरे वा. जर राम शाळेत गेला तर श्याम येतो त्याच्यामध्ये. मग पण श्याम इतका खोडी होती. आता दोन्ही आवळे जवळ असल्यावर काय झालं बघा, पहिलीपासून 10वी पर्यंत ते श्यामने त्या रामचंच ऐकलं. मग आता 10वीला तोंडी परीक्षा होती. ते काय काय आठवडे राहतात शाळेमध्ये, तोंडी परीक्षा द्यायची. आणि काय केला, रामला म्हणलं, भाऊ म्हणला, तुझी तोंडी परीक्षा ज्या दिवशी आहे त्या दिवशी मला थोडं ऐकू दे, म्हणजे मलाही पास होऊन तुझ्या संग येऊ दे. आता पुढं काय हरकत नाही, छोट भाऊ आहे, काय हरकत नाही. मी ज्या वर्गात गेलो तू पाठीमागून यायचं शाळेच्या, आणि मला खिडकीतून बघायचं, आणि खिडकीला कान डोकं लावायचं, ऐकायचं. पक्का शिक्षण दिलंय. मग आता त्या फलाण्या वर्गामध्ये रामची तोंडी परीक्षा घेण्याचं ठरवलं. श्याम काय केला, पाठीमागून शाळेच्या शिरला, खिडकीला गेला. रामला पहिला प्रश्न विचारण्यात आला, भारताचे पहिले पंतप्रधान कोण? त्या रामने काय म्हणलं, पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी. का नरेंद्र मोदी म्हणला, तर मोदीच्या काळात माहित आहे, जन्मलेला होता. आणि तुझं नाव काय? दुसरा पक्क श्यामला ध्यानात ठरलं. असे एकत्रित 3 प्रश्न विचारण्यात आले. आणि भारत केव्हा स्वतंत्र झाला? दुसरा प्रश्न. 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. 2 प्रश्न विचारले. श्याम पक्का ऐकले. मग आता श्यामची बारी आता थोड्या वेळाने लागणार, कारण दोघं एका वर्गात होते. मग आता श्यामची बारी लागली. मग आता राम कशाला राहिलो, रामची तोंडी परीक्षा झाली. त्यांना आता वर्गाच्या बाहेर त्या श्यामला विचारण्यात आलं, भारत देशाची चळवळ केव्हा सुरू झाली? प्रश्न बदलला. त्यानं काय म्हटलं बघा, भारत देशाची चळवळ केव्हा सुरू झाली म्हणल्यावर त्या नरेंद्र मोदीने केलं. म्हणजे नरेंद्र मोदी हा 1941 ला चळवळ. तर बघा त्याचं ऐकून ज्ञान घेऊन या श्यामने सुद्धा उत्तर त्या रामचं देण्यात आलं. आणि त्या रामला जे प्रश्न विचारला ते श्यामला आता एकच प्रश्न कसा विचारतील तसं, म्हणजे का आमच्या दादा म्हणणं बरोबर आहे, रात कशी जाईल म्हणून थोडक्यात दृष्टांत सांगालो. दादा करणार तसे. आता उगा आज त्यालाही गडबड आहे आणि इथंही काय पब्लिक जास्त नाही. तर आज आमच्या दोघांच इथं लई चांगलं जमत. हा तिकडं महागाई होते आम्ही, पण तिकडे काही जमलं नाही. मोतीवर होत्या तिथे काय मोतीवर भांडून घ्यायला बरं वाटणं म्हणले. आता इथं कसं तरी गणपतीला नसतात काहीतरी करायला म्हणले, पण इथंही जमणार गेलं. म्हणून तुमच्यासाठी उघडं केलं झाकी सगळं. बघा त्या साधू संताला जीव तळमळ, या जीवाची फिकीर लागली. बघा काय काही जीव अनेक कुटुंबामध्ये येतात, पण काही जीव जीवाचा उद्धार करत बैसल अनंत युग असं म्हणल्याच्या हेतूने त्या बाळगीर महाराजाला साधू संताला या जीवाची तळमळ लागली की बाबा
हा लक्ष 84 येऊन या फिरून या मनुष्य जन्माला आलो आणि इथं येऊन तरी आपण काहीतरी फेरा चुकवून का तर जीवाला हे दुःख लय आहे हो. उगा हे संसार यामध्ये काहीच नाही खरं. सुख उग वाटे वर पण मधून फार दुःखाचे डोंगर. अहो सुख आपल्याला उगत आहे बघा. सुख केवढं आहे. एखाद्या दिवशी उगा आपल्या खिशामध्ये 5-10 हजार करून राहू द्या. रात्रशा जात उठते उद्या काही अडचण नाही गडे आपल्याला असं सुख होईल. आणि उद्या संचापर्यंत ते पैसे गेल्यावर पुन्हा दुःख आहे तेच आहे आपलं. तसं तात्पुरतं सुख आपल्याला दिलंय. पण खरंच शाश्वत जर सुख घ्यायचं असेल तर त्या गुरु महाराजाच्या सानिध्यात जावं लागते. ते नामस्मरण करावं लागते. त्याची लाखोडी तयार करावं लागते. हा जो कितपत नाम घ्यायचा असेल तर 13 वर्ष 6 महिने या जीवाना आपण श्वास घेतो आणि सोडतो. इतकं नाम घेतलं तर हा जीव त्या मोक्षाचा निराशी ठरतो. निष्काम सेवेला काम केलं तर नाही तर तिथून सुद्धा पुण्य सरल्यावर येते महागारीच. तुमच्यासाठी उघड केलं ह्या की सगळे आता थोडं